होळीच्या रात्री स्त्रियांनी गुपचूप हे केलं तर घरात आनंद टिकतो असे म्हणतात. नमस्कार. होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तर नकारात्मकता जाळून टाकून नवीन आनंद, सुख आणि समृद्धी घरात आणण्याचा पवित्र दिवस. पण तुम्हाला माहीत आहे का, होळीच्या रात्री काही स्त्रिया गुपचूप काही खास उपाय करतात आणि म्हणतात की यामुळे घरात भांडण थांबतात, लक्ष्मीचा वास वाढतो आणि कुटुंबात प्रेम कायम राहते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत होळीच्या रात्री स्त्रियांनी शांतपणे करायचे ते पारंपरिक, सात्विक आणि शुभ उपाय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय सर्वात प्रभावी मानला जातो. होळीच्या रात्रीचं आध्यात्मिक महत्त्व. होलिका दहनाची रात्र ही नकारात्मक ऊर्जा मिठाने नकारात्मकता दूर करणे. रात्री झोपण्यापूर्वी हातात थोडंसं खळं मीठ घेऊन घरात एकदा शांतपणे फिरावं आणि नंतर ते मीठ पाण्यात टाकून वाहून द्यावं. याचा अर्थ घरातील वाईट ऊर्जा दूर करणं. देवाजवळ लाल फुलं अर्पण करणं. होळीच्या रात्री देवाजवळ एक लाल फूल अर्पण करावं. लाल रंग म्हणजेच ऊर्जा, प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक. यामुळे घरात सकारात्मकता वाढते असं पारंपरिक मानलं जातं. स्त्रियांनी झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून शांत बसावं. श्वासावर लक्ष केंद्रित करावं आणि मनात शांती शांती असे म्हणावं.
हा सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी उपाय आहे. पक्ष्यांसाठी अन्न ठेवणे. सकाळी उठल्यावर थोडे तांदूळ किंवा धान्य पक्ष्यांसाठी ठेवावं. दान केल्याने घरात पुण्य आणि आनंद वाढतो असे मानले जाते. होळीच्या रात्री मनात प्रत्येक कुटुंब सदस्यांसाठी चांगली भावना ठेवावी, कारण स्त्रीच्या मनातील शुभेच्छाच घरांचं खरं संरक्षण करतात. होळीचा राखेचा छोटा तिलक. दुसऱ्या दिवशी होलिकेची थोडी राख कपाळावर लावावी. याचा अर्थ वाईट जळून गेलं आणि नवीन शुभ सुरुवात झाली. हे सर्व उपाय लहान वाटतात, पण त्यामागची भावना खूप मोठी आहे. जिथे श्रद्धा, प्रेम आणि सकारात्मक विचार असतात तिथेच खरं सुख नांदतं. या होळीला फक्त रंगांनी नाही तर मनानेही एकमेकांना रंगवा. तुळशीसमोर दीप लावणे. होळीच्या रात्री घरातील तुळशीसमोर एक छोटा तुपाचा दिवा लावावा. तुळस ही पवित्रता आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जाते. त्यामुळे घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. लाल दोरा बांधून संकल्प. स्त्रियांनी मनात संकल्प करून हाताला किंवा तुळशीला छोटासा लाल दोरा बांधावा. याचा अर्थ घराच्या सुख शांतीचं रक्षण करण्याची प्रार्थना आहे. घरातील अंधारा कोपऱ्यात दिवा. घरातील एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात क्षणभर दिवा लावावा. याचा संदेश अंधार कितीही असला तरी प्रकाश जिंकतो. गोड पाणी उंबरठ्यावर शिंपडणे. पाण्यात थोडी साखर मिसळून उंबरठ्यावर हलकं शिंपडावं. याचा अर्थ घरात गोडवा आणि प्रेम कायम राहो. स्वतःसाठीही प्रार्थना करणे. स्त्रिया नेहमी कुटुंबांसाठी प्रार्थना करतात, पण या दिवशी स्वतःच्या आनंदासाठीही देवाजवळ मन मोकळं करावं, कारण आई आनंदी असेल तर घर आनंदी राहतं. क्षमा करण्याचा संकल्प. होळी म्हणजेच वाईट जाळण्याचा सण, म्हणून मनातला राग द्वेषाला निरोप द्यावा आणि ज्यांच्याशी मन दुखावलं आहे त्यांना मनातच क्षमा करावी. हा सर्वात पवित्र उपाय मानला जातो. नवीन सुरुवातीचा विचार. झोपण्यापूर्वी मनात एक सकारात्मक विचार घ्यावा. उद्या माझ्या जीवनात नवीन आनंद येणार आहेत. सकारात्मक विचारच भाग्य बदलण्याची पहिली पायरी असते. होळी आपल्याला शिकवते, जुन्या दुःखांचा काळ संपतो आणि नवीन आनंदाची पहाट उगवते. म्हणून या होळीला रंगाबरोबरही मनही उजळू द्या आणि प्रेमाने घर भरून टाका. धान्याचा छोटा संकल्प. होळीच्या रात्री थोडेसे गहू किंवा तांदूळ हातात घेऊन कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी. नंतर ते धान्य दुसऱ्या दिवशी दान करावं. दानामुळे घरात समृद्धी वाढते असे मानले जाते. देवघर स्वच्छ करून सुगंध लावणे. रात्री देवघर हलकं स्वच्छ करून चंदन किंवा अगरबत्तीचा सुगंध पसरवावा. यामुळे घरातील वातावरण पवित्र असते. नाणं देवाजवळ ठेवणे. एक छोटं नाणं देवाजवळ ठेवून समृद्धीची प्रार्थना करावी. दुसऱ्या दिवशी ते नाणं दान केल्यास शुभ मानलं जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी सदैव नांदो हीच मनापासून प्रार्थना आहे.